महत्त्वाच्या मोर्चासाठी मनसेचे जे नेते आहेत ते आता व्यासपीठाच्या अगदी बाजूला बसलेले आहेत। व्यासपीठाच्या उजवीकडे त्यांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी केलेली आहे। अभिजित पानसे या ठिकाणी आहेत। सर, मोठी गर्दी या मोर्चाला आणि हजारोच्या संख्येनं जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते ते एकवटलेले आहेत। एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन म्हणावं आणि थेट दिल्लीपर्यंत हा आवाज जातोय आणि त्यांना एक प्रकारचा इशारा। माझं म्हणणं आहे की या सगळ्या मोर्चाला, या सत्ताचा जो मोर्चा आहे याला कुठेही राजकारणाच्या पटलावर तुम्ही आणू नका। हा मोर्चा लोकशाहीसाठी आहे, संविधान वाचवण्यासाठी आहे, मतदारांचा अधिकार जपण्यासाठी आहे। अननेसेसरी सत्ताधारी पक्ष मूक मोर्चाच्या स्वरूपात काढतायत, पण आजचा मोर्चा आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे। मी ज्या ठाणे लोकसभा मतदारसंघात राहतो तिथे 2 लाख दुबार मतदार आणि बोगस मतदार आहेत। ही निवडणूक पारदर्शीपणे व्हावी याच्यासाठी हा मोर्चा आहे। याला पूर्णपणे निवडणूक आयोग जबाबदार आहे आणि जी यादी पुनर्रचना त्याची करायला हवी, दुबार गाळायला हवी, बोगस काढायला हवेत आणि स्वच्छ यादी करायला पाहिजे। आणि मी तुमच्या माध्यमातून भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना पण याच्यात सामील व्हायची विनंती करतो, कारण पंतप्रधान मोदीजींनी स्वच्छ भारत अभियान जे सुरू केलं आहे त्याचाच भाग म्हणून आम्ही याची सुरुवात केली आहे की निवडणूक यादी स्वच्छ करू पाहिजे। नक्की तुम्ही म्हणता निवडणूक यादी स्वच्छ करू पाहताय आणि राजकीय कुठलाही विषय नाहीये, निवडणूक आयोगाच्या संबंधित हा विषय, पण भाजप मुक आंदोलन करतंय या तुमच्या या मोर्चाच्या विरोधात, कसं पाहता? नाही, त्याच्यात 2 गोष्टी असतील, त्यांना बोलायला आता तोंड नाही म्हणून ते मूक आंदोलन करतायत। माझं म्हणणं आहे भाजपचा विचार आला कुठनं? निवडणूक आयोगाचे लोक पण त्या मोर्चात आहेत का? आमचा मोर्चा निवडणूक आयोगात ही स्वायत्त संस्था आहे। भाजपचं काय काम आहे त्याच्यात? भाजपचं काम आणि भाजपचा मूक मोर्चा याच्यात आहे याचं कारण मराठीत उत्तम म्हण आहे, चोराच्या मनात चांदणे। नक्कीच आपण पाहतो चोराच्या मनात चांदणे असं म्हणतायत अभिजित पानसे आणि आता मनसेचे जेवढे नेते पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।